नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरेत का? तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर पहिलं तर अवतर बघून घ्या. हे पेन डोक्यात खोचलं मी कारण ब्लाऊज शिवत होते. बऱ्याच कमेंट येतात ताईच्या की ताई तुम्हाला ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो. DM पण करतात इंस्टाग्रामला आणि काहींनी तर कॉल पण करून विचारले मला आज. तर त्यांना सांगायचं मला एक ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो. कारण माझे इन्स्टाला डेलीचे व्हिडिओ सगळे रील गळ्यात टेप आणि मशीन चालू असतानाच असतात. आयुष्यात ना मशीन म्हणजे मी टेलरिंगचं काम करते. तर रील सगळ्या माझ्या टेलरिंगवरच जास्तीत जास्त अपलोड होतात. तर त्याच्यामुळं मग मला बरंच DM येतात की ताई तुम्हाला एक ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो. तर मोटरची मशीन आहे. जेव्हा मी पायावर शिवत होते का तेव्हा मला एक ब्लाऊज शिवायला कंप्लीट 1 दिवस लागायचा. म्हणजे नवीन होते तेव्हा. आणि आता मी बरेच दिवस झालं माझे ब्लाऊज शिवायला मी चालू केलेले. साधारण 9 म्हणजे माझा मोठा मुलगा आहे ना, तो 3-4 वर्षाचा होता तेव्हा मी क्लास शिकले. मग आता तो 6वीमध्ये आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता मी किती वर्ष झालं ब्लाऊज शिवते. तर मला एक ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो. तर मला ना खरं तर आज कंटाळाच आला होता मला. 4 वाजेपर्यंत मी काही मशीन चालू केली नव्हती. शनिवार होता, मुलं पण घरीच आहेत आज आणि मुलांचं माहिती आहे तुम्हाला सगळीकडचं. आमच्या सगळ्या आसपास ना काल एवढी मोठी धामीन होती ना म्हणजे साप. तर त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊ देत नाही, लक्ष द्यावं लागतं जास्त मला. आणि रानात राहत होतो आम्ही त्याच्यामुळं मग शेतातच पाठीमागं घराच्या पाठीमागं गेलं कीच शेत चालू होते. तर सगळीकडे रोटर मारला आहे, असं भरपूर पटांगण दिसते. तर ते मला घरापासून निम्या रानात साप दिसला होता काल. तिथपर्यंत जाऊस्तवर तो दुसऱ्या पट्टीत रोडवरून 3ऱ्या-4थ्या पट्टीत गेला. तिथपर्यंत पोहोचूस तर मग ते किती फास्ट पळत असेल. त्याच्यामुळे ह्यांना लक्ष ठेवावं लागतं मला. तर एक ब्लाऊज मी किती वेळात शिवला सांगते तुम्हाला. 4 वाजता मी ब्लाऊज शिवायला बसले होते आणि आत्ता 5:30 वाजलेत. 5:30 वाजलेत म्हणजे बघा 1.5 तास झाला. 1.5 तास आणि 1.5 तासात मी 2 ब्लाऊज कंप्लीट केलेत. तर जे लाईव्हला होते त्यांना माहिती आहे मी मगाशीच कट केले होते हे ब्लाऊज 11 वाजता. 11च्या लाईव्हला जे जॉईन होते ना त्यांना माहिती आहे. मी लाईव्ह पण घेतली आणि ब्लाऊज पण कट केले. तर बघा साधा आहे, लेस नाही काही नाही, कटोरी ब्लाऊज आहे. हा एक ब्लॅक कलरचा हा बघा आणि दुसरा एक दाखवते मी. दुसरा गोल्डन कलर आहे. एकाच कस्टमरचे दोन्ही पण ब्लाऊज आहेत. बरेच दिवस झाले माझ्याकडे आणून दिले ते, पण ब्लाऊज भरपूर असल्यामुळं वेटिंगला पडले होते. तर ते काल येऊन गेलेत त्याच्यामुळं मग शिवून टाकले लगेच. हा पण गोलच गळा आहे. हे बघा फक्त लेस लावली, बाकी काही नाही. कटोरी ब्लाऊज आहे. एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत. तर जो मला मापाला ब्लाऊज दिला होता ना तर तुम्हाला दाखवते मी. परफेक्ट ब्लाऊज झालेला आहे तयार आणि 2 ब्लाऊज 1.5 तासात झालेत माझे. असे साधे ब्लाऊज असले ना नाही वेळ लागत. जर डिझाईन असेल ना तर भरपूर वेळ लागतो. मग बघा हा टोक ती हा टोक बरोबर माप ब्लाऊज आहे. तुम्हाला कळलंच असेल मला एक ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो. कमेंटचं उत्तर भेटलं असेल. तर तुमची कमेंट सांगा मला तुमच्या म्हणजे तुम्ही कमेंटमधून सांगा की तुम्हाला किती वेळ लागतो. तर आजच्यापुरतं एवढंच. बाय.